केस चांगले राहण्यासाठी आवळा पावडर आणि माका पावडर हे समान प्रमाणात घेऊन ते पाण्यामध्ये मिक्स करून ते केसांना लावून 1-2 तासांनी धुवायचं। जर तुमच्या केसात डॅन्ड्रफ असेल तर एक सिंपल लेप तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। त्याच्यामध्ये दही घ्यायचं 200 ग्रॅम। ते स्पाइक्स वगैरे करण्यासाठी जेल वापरतात, पण तेल बिलकुल वापरायची इच्छा नाही आणि तेच बेसिक कारण आहे केसांचं आरोग्य बिघडण्यासाठी। सगळेच तेल आयुर्वेदिक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये औषधी जे आपण वापरतो त्याच्याप्रमाणे त्याचे गुणधर्म ठरतात। डोक्याला तेल कधी लावायचं हा पण एक प्रश्न आहे। याशिवाय ऋतुमानानुसार पण ठरते, म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही खोबरेल तेल वापरायला पाहिजे, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तिळाचं तेल वापरायला पाहिजे। हे जर केलं तर ते जास्त सुटेबल आहे। केसांचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी केसांना लेप पण आपण लावू शकतोय वरून। लहान मुलांना रोजच्या रोज डोक्याला भरपूर तेल लावणे किंवा टाळू भरणे हा जो पहिले प्रघात होता तो आता हळूहळू कमी। नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण केसांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती घेतली की त्याच्यामध्ये आहार, विहार, दिनचर्या या सगळ्यांचा काय रोल आहे। याच्यामध्ये एक्सटर्नली पण आपण जे काय लावतोय त्याचा पण परिणाम केसांच्या आरोग्यावर होतोय। त्याच्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू। लहानपणापासून लहान मुलांना रोजच्या रोज डोक्याला भरपूर तेल लावणे किंवा टाळू भरणे हा जो पहिले प्रघात होता तो आता हळूहळू कमी होत चाललाय। पण तसं केल्याने केसांचं जे काही ओव्हरऑल आरोग्य आहे ते चांगलं राहते। म्हणजे एकतर त्याच्यामुळे लवकर टाळू भरून येते, म्हणजे हाडांचं जे काही वाढ आहे ते चांगली होते आणि केस जी येतात नवीन लहान मुलांना त्यांची मुळं स्ट्रॉंग होतात आणि ते मऊ होतात, ते चमकदार होतात। ते पूर्ण आयुष्यभर त्यांचे केस चांगले राहण्यासाठी मदत होते। त्यामुळे लहान मुलांना तर कंपल्सरी किमान 5 वर्षापर्यंत रोजच्या रोज केसांना भरपूर तेल लावलं पाहिजे। सध्या डोक्याला तेल न लावण्याची फॅशन आहे, तर त्याच्याऐवजी लोक वेगवेगळे कंडिशनर्स लावतात, ते स्पाइक्स वगैरे करण्यासाठी जेल वापरतात, पण तेल बिलकुल वापरायची इच्छा नाही आणि तेच बेसिक कारण आहे केसांचं आरोग्य बिघडण्यासाठी। त्यामुळं तेल हे कंपल्सरी लावायलाच पाहिजे। माझे एक पेशंट होते, म्हणजे 30 वर्षाचा तो मुलगा आहे, त्याला 30व्या वर्षीच टक्कल पडलं, म्हणजे पुढचे केस गेले। तर त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट हा उपाय त्याच्यावरती शोधला। त्याच्यानंतर पुढचे 1 वर्ष केसांना तेल लावलं नाही। जे तेल नवीन केस घातले होते ते पण गळून गेले आणि जे अगोदरचे होते ते पण गळायला चालू झाले आणि त्यानंतर त्यांनी आयुर्वेद ट्रीटमेंट काय घेता येते का म्हणून अप्रोच केला। त्यानंतर आम्ही शरीरशुद्धी केली, एक्सटर्नली सगळ्या गोष्टी केल्या, जळवा लावला तिकडं आणि मग 6 महिन्यानंतर तिथं पुन्हा केस आले। म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की केसांना तेल लावणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे। बऱ्याच हेअर ट्रीटमेंट नंतर केसांना तेल लावू नका अशी सूचना दिली जाते, कारण ते मेंटेन केलं जात नाही। पण त्या सगळ्यांनी परत केसांचं कुपोषण होतंय। म्हणजे ज्याप्रमाणे झाडांना पाणी घालणं गरजेचं आहे त्यांच्या वाढीसाठी, तसंच केसांच्या मुळाशी तेल हे नियमित लावलं पाहिजे। बेसिक नियम तेल लावण्याचा आणि त्यानंतर जे काही तुम्ही परत कराल ते त्याला हेल्पफुल होणार आहे। तुम्ही फार तेल नाही लावलं तरी चालेल, पण थोडं तरी तेल रोजच्या रोज केसांच्या मुळांशी लावलं पाहिजे, जेणेकरून त्यांची हेल्थ चांगली मेंटेन होईल। अर्थात कोणतं तेल वापरायचं हा प्रश्न पडतोय, हे प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड आहे। त्याचं स्वतःचं जी काही प्रकृती आहे त्याच्याप्रमाणे त्याला कोणतं तेल सूट करणार। म्हणूनच जाहिरातीत दाखवलेली सगळीच तेल सगळ्यांना उपयोगी पडत नाहीत आणि त्याचमुळे ही एवढी मोठी इंडस्ट्री आहे की भरपूर प्रकारची तेल वेगवेगळी काढली जातात, पण त्यापैकी फायनल सोल्युशन कुठलंच मिळत नाही। तर खरंच तुम्हाला हा सिरियसली जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा आणि त्यांना माझी प्रकृती कुठली आहे आणि मला कुठलं तेल सूट होईल याबद्दल विचारा। ढोबळ मानानं सांगायचं झालं तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला खोबरेल तेल, जे की थंड आहे, आणि त्याचा बेस करून वापरलेली वेगवेगळी तेल अशी तुम्ही वापरू शकताय। तसंच कफ प्रकृतीच्या व्यक्तीला तिळाचं तेल जास्त सूट होते। याशिवाय ऋतुमानानुसार पण ठरते, म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही खोबरेल तेल वापरायला पाहिजे, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तिळाचं तेल वापरायला पाहिजे। हे जर केलं तर ते जास्त सुटेबल आहे। सगळेच तेल आयुर्वेदिक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये औषधी जे आपण वापरतो त्याच्याप्रमाणे त्याचे गुणधर्म ठरतात। मग जास्वंद तेल म्हणा, कडीपत्त्याचं तेल, कांद्याचं तेल, जे काही आपण बघतोय त्या सगळ्यामध्ये परत हाच प्रश्न येतोय की कोणाला कुठलं सूट होते आणि त्याप्रमाणे कोणी कुठलं वापरायला पाहिजे। मार्केटमध्ये काही तेल रेडीमेड मिळतात, नीलिभृंगी तेल, वटजटादी तेल, त्याच्यामध्ये बरेचसे चांगले वनस्पती वापरून त्यांनी ते त्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने बनवले। ते वापरलं तर नक्कीच चांगला फायदा होईल। डोक्याला तेल कधी लावायचं हा पण एक प्रश्न आहे।
रात्री झोपताना तेल लावणं हे बऱ्याचदा सजेस्ट केलं जाते, पण त्यापेक्षा आयुर्वेदानुसार सकाळी रसायन काळी म्हणजे जेव्हा तुमचं अन्न पचलंय तेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तर ते जास्त चांगल्या प्रकारे ग्रहण होते. मग पूर्वी असंच असायचं की पहिले वेणी फेनी करून नंतर आंघोळ केली जायची. त्यामुळं शक्यतो सकाळच्या वेळी तेल लावायला पाहिजे. आंघोळीनंतर पण तुम्ही लावू शकताय, आंघोळीच्या अगोदर पण लावू शकताय. त्याचा जास्त फायदा होतोय, ते जास्त शोषलं जाते आणि थोड्या प्रमाणात लावलेलं तेल पण तुम्हाला जास्त त्याचे प्रभाव दिसतील. शिवाय तुम्ही केस जेव्हा तुमचे फार मळलेले आहेत, जेव्हा भरपूर धुळीत तुम्ही जाणार आहे किंवा खेळायला ग्राउंडवर जाणार आहे, ग्राउंडवरनं लगेच आला, या सगळ्या गोष्टींमध्ये केस खराब झालेले असताना तेल लावायचं नाही. तेल लावण्यासाठी केस स्वच्छ असले पाहिजेत तरच त्याचा फायदा होतोय, नाहीतर मग दुसऱ्या गोष्टी त्याच्यापासून होऊ शकतात, जसे की त्वचेचे आजार होणं, केस गळणं, हे त्याचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. केसांची स्वच्छता कशी राखायची, तर आठवड्यातनं किमान 2 वेळा तरी केस धुवायला पाहिजेत. केस धुण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक पावडरींचा उपयोग करा. शिकेकाई, रिठा यासारखं जास्त चांगलं येते. त्याच्यामध्ये केमिकल्स नसल्यामुळं केसांची हानी जास्त होत नाही. केस धुण्यासाठी आम्ही आमच्या पेशंटना केश धावन चूर्ण देतो. त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. त्याच्यामध्ये शिकेकाई, रिठा, त्रिफळा, नागरमोथा या चूर्णांचा वापर करून ते आपण बनवू शकतोय. ते तुम्ही आठवड्यातनं 1-2 वेळा 1-2 चमचे पावडर घेऊन पाण्यात उकळून ते थंड झाल्यानंतर पूर्ण केसांना लावून धुवू शकताय. त्याच्याने तुम्हाला इतर काही त्रास होणार नाहीत, जे शॅम्पूमुळे होऊ शकते. याशिवाय केसांमध्ये उवालिका अशा जर झाल्या असतील तर त्याच्यासाठी या चूर्णामध्ये तुम्ही संत्र्याची साल, डाळिंबाची साल, कडुलिंबाच्या पाल्यांचा रस हे वापरून त्याच्यामध्ये त्याला फायदा होऊ शकतो. केस हे नेहमी कोमट पाण्याने धुवायला पाहिजेत. फार गरम पाणी जर तुम्ही केसांसाठी वापरलं तर केस जास्त गळतात आणि तिकडचं पित्त जास्त वाढतं, त्यामुळे लवकर ते पिकू पण शकतात. त्यामुळे नॉर्मली जेवढं तुम्ही गरम पाणी अंघोळीसाठी वापरताय त्यापेक्षा कोमट पाणी केस धुण्यासाठी वापरलं पाहिजे. केसांचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी केसांना लेप पण आपण लावू शकतोय वरून. त्याच्यामध्ये जे काही कंटेंट आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही सांगूच. हा लेप तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातून 2 वेळा लावू शकताय. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं तर तुम्ही अजून तेल ऍड करू शकताय, अंड्याचं पांढरं बलक ऍड करू शकताय. ह्या लेपाने तुमचे केस लवकर पिकणार नाहीत, ते बाउन्सी होतील, चमकदार होतील. यासाठी तो लेप तुम्ही जरूर वापरून बघा. हा लेप आदल्या रात्री भिजत घालायचा. रात्रभर भिजल्यानंतर सकाळी पूर्ण केसांना भांग करून वेगवेगळे त्याच्यामध्ये मुळांपासून ते शेंड्यापर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावायचा. 2 तास तसंच ठेवायचं आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवायचं. त्यानंतर शॅम्पूचा वापर करायचा नाही. या लेपाने केस चमकदार बनतील आणि छान दिसतील. जर तुमच्या केसात डॅन्ड्रफ असेल तर एक सिंपल लेप तुम्ही घरच्या घरी बनवू शकताय. त्याच्यामध्ये दही घ्यायचं 200 ग्रॅम आणि 2 पांढऱ्या अंड्यांचा बलक त्याच्यामध्ये व्यवस्थित फेटून ते केसांना व्यवस्थित लावायचं आणि 1 तासानंतर धुवायचं. त्यावेळी शॅम्पूचा वापर करायचा किंवा शिकेकाईनं धुवा तुम्ही. ते व्यवस्थित निघायला पाहिजे, नाही तर त्याचा वास येईल आणि केस फार चिकट होतील. हे जर तुम्ही केलं तर कोंडा कमी व्हायला मदत होईल. याशिवाय अजून एक सिंपल आहे जो कोणीही वापरू शकतो लेप, म्हणजे काही तक्रार नसली तरी सुद्धा केस चांगले राहण्यासाठी आवळा पावडर आणि माका पावडर हे समान प्रमाणात घेऊन ते पाण्यामध्ये मिक्स करून ते केसांना लावून 1-2 तासांनी धुवायचं. हे जर तुम्ही महिन्यातून 2 वेळा 3 वेळा केलं तर केस चांगले राहतील. ह्या सगळ्या लेपांविषयी जे काही मी सांगितलंय त्याचं सगळं डिस्क्रिप्शन मध्ये व्यवस्थित माहिती तुम्हाला मिळेल. आणि हे लेप आमच्याकडे उपलब्ध पण असतात, आम्ही आमच्या पेशंटमध्ये वापरतोय. तुम्हाला जर हवे असतील तर त्याच्याविषयी तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आतापर्यंत सांगितलेली सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा. आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशीच उपयुक्त माहिती पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.